आताची सर्वात मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला आहे. दरम्यान आता काही महिलांचा लाभ कायमचा बंद होणार आहे. निकषात न बसणाऱ्या महिलांना पैसे मिळणार नाहीत. लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती. लाडकी बहीण योजनेत या महिलांना मिळणार नाही हप्ता. यापुढचे 1500 रुपये कायमचे बंद होणार. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. कालपासून हे पैसे जमा झाले आहेत. अजूनही काही महिलांना पैसे मिळाले नाहीत. या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता लवकरच दिला जाईल. मात्र लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाहीये. या महिलांचा लाभ कायमचा बंद. लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. केवायसी करण्याची ही मुदत आता संपली आहे. केवायसीची मुदत संपल्यामुळे आता महिलांना केवायसी करता येणार नाही. कोट्यावधी महिला योजनेचा लाभ घेतात. त्यातील लाखो महिलांनी केवायसी केले नाही. त्यामुळे त्यांना इथून पुढे योजनेचा लाभ मिळणार नाहीये. लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना वडील किंवा पतीची देखील केवायसी करायची असते. या केवायसीमुळे महिलांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची माहिती मिळणार आहे. यामध्ये जर महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. निकषात न बसल्याने त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेत केवायसी केल्यानंतर महिलांची संपूर्ण माहिती महिला व बालविकास विभागाकडे जाणार आहे. याद्वारे महिलांची पडताळणी केली जाणार आहे. पडताळणीतून ज्या महिला पात्र नाहीत त्यांचा लाभ बंद होणार आहे. डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला आहे. त्यानंतर आता डिसेंबरचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार का असाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. अशाच आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ताजा टाइम न्यूजच्या फेसबुक पेजला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.